जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. धम्माला सद्धम्म रूप यावयाला त्याने माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. धम्माला सद्धम्म रूप यावयाला त्याने म्हणजे धम्माने माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. जन्माने माणसे विषम असतात, काही बळकट तर काही दुबळी असतात. जन्माने माणसे विषम असतात, काही बळकट तर काही दुबळी असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नाही. पहा काय म्हणते, जन्माने माणसे विषम असतात, काही बळकट असतात, काही दुबळी असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्व शक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. काही सधन असतात तर काही दरिद्री असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावयाचा असतो. सर्व माणसांना, गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावयाचा असतो. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? प्रश्न. या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात. परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणास्तव धर्म समता शिकवितो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे. बघा, भगवंत म्हणतात समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे. मग श्रेष्ठ पुरुष गरिबामध्ये असू शकते, मध्यम वर्गामध्ये असू शकते आणि श्रीमंतामध्ये सुद्धा असू शकते. तर श्रेष्ठतम पुरुषाची गरज आहे म्हणते भगवंत. आता योग्यतम कशाला म्हटलं गेलं? फक्त श्रीमंत व्हा तोच योग्य आहे, पैसेवाला आहे म्हणून. भगवंत म्हणतात असं नाही. ज्याच्याकडे श्रेष्ठतम आहे, मग तो गरिबातला असो, मध्यमवर्गीयातला असो की श्रीमंत असो, जो श्रेष्ठतम पुरुषाची, समाजाला जर कोणाची गरज असेल तर श्रेष्ठतम पुरुषाची गरज आहे, योग्यतम पुरुषाची नव्हे, असं भगवान बुद्ध म्हणतात. याच कारणास्तव मुख्यतः धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे. यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारणीय नाही असे त्याचे म्हणणे होते. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुखी करा, अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुखी करा. अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर
तुम्ही विश्वास ठेवाल काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय? जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? बघा, भगवंतांनी प्रश्नार्थी उत्तर दिलं. भगवंत म्हणतात का जो धर्म स्वतःच्या सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाची कामना करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? तर मी म्हणतो बरोबर आहे, तोच श्रेष्ठतम धर्म आहे का जो स्वतःच्या सुखाबरोबर दुसऱ्याचंही सुख चिंते, तोच श्रेष्ठ धर्म आहे. म्हणजे एखादा माणूस मी सुखी झाली पाहिजे बा दुसराही सुखी झाली पाहिजे असं ज्याच्या मनात चालते तो श्रेष्ठ व्यक्ती आहे. नाही तर एखादा काय म्हणते मीच सुखी झालो पाहिजे, तो दुःखी राहील ना, मला काही घेणं नाही, मीच सुखी, मायच भलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं भलं झालं तर तो गेला पाहिजे खड्ड्यात, असा जो विचार करते तो श्रेष्ठ मनुष्य नाही. पण जो स्वतःच्या बरोबर दुसऱ्याचंही सुख चिंतते तोच मनुष्य श्रेष्ठ आहे. जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे. जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. भगवंत म्हणतात भगवान बुद्धा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे का तुम्हाला पुस्तकातून वाचल्यावर समजलं नाही पाहिजे, ते नॅचरल थिअरी अंगामध्येच आली पाहिजे म्हणजे आपोआप. म्हणजे आता पुस्तकच नाही आहे तर मग धम्माचं ज्ञान काय आहे? धम्माचं ज्ञान आहे आपोआप तुमच्यामध्ये सत्प्रवृत्ती उत्पन्न होणे आपोआप. मग ते धम्माच्या मार्गानेच होते उत्पन्न, पण त्याच्यासाठी ते तुमच्याकडे बल असलं पाहिजे आपोआप. ते सत्प्रवृत्ती उत्पन्न होणे तसं जगणे, त्याला धम्म म्हटलं गेलेलं आहे. नाही तर पुस्तक वाचलं, हां इथं लिहिलं आहे राग न करणे, द्वेष न करणे, लोभ न करणे, मोह न करणे, वाचलं मी, नाही केलं पाहिजे बा, वाईट आहे असं नाही चाललं. नॅचरल थिअरी आहे, ते नैसर्गिक थिअरी आहे का ते आपोआप तुमच्या अंगी ते गुणधर्म आले पाहिजे. कोणाच्याही अंगी कंट्रोलिंगचे ते राग द्वेष लोभ मोहाचे हे त्यागाचे आले पाहिजे आपोआप, काहीतरी प्रमाणात असले पाहिजे तर ते थिअरी. नाही तर असं मानलं तर नाही होत. त्या गोष्टी मग ह्या बाबी समजून घ्या लागल, नाही तर नाही समजल्या तर मग त्यापासून हानी होते. हे नॅचरल थिअरी मग धम्माच्या मार्गानं होते. जसं बघा तुम्ही, ज्याचं पोट भरलं आहे त्याला काय अन्नाची चव? ज्याचं पोट भरलं आहे त्याला काय अन्नाची चव? हट म्हणते बेकार झालं आहे, बरोबर नाही म्हणते भाजी आहे का नाही म्हणते ना. ज्याचं पोट भरलेलं आहे पहिले ज्याला बम खायला भेटते, नवीन नवीन पदार्थ ज्याला मस्त हे कर देतो, चटुरा वगैरे हे ते खायची सवय आहे, अलग अलग पदार्थ समजून घ्या. त्याला पोटच भरला आहे, त्याला बम श्रीमंत आहे, त्याला काय अन्नाची चव, त्याला काय अन्नाची किंमत. पण जो उपाशी आहे त्याला वायली भाकरी चविष्ट वाटते. ज्याच्या पोटाला कळा पडते, कळा शेतीमध्ये काम केलं, नांगरणी केल्यानंतर ते पहिले बैलावर नांगरणी करत काय कळा लागे पोटाले, असं पोट पुरं कचून जाय, असं गाटा बांध्यावर कचे ना ह्या हड्ड्या दिशे अंगाच्या पूर्ण बारीक बारीक होऊन जाय. माणूस शेती करू ते बैलाचे हे करत नांगरणी आहे का नाही, हई करत. आता ट्रॅक्टर आले आहे का नाही, पहिले किती कष्ट आहे. मग ते केल्यावर मग ते कांदा भाकर लोक घेऊन जात सोबत, कांदा आणि भाकर, त्यावर एखादी हिरवी मिरची आहे आणि त्याच्यासोबत जेवत, आणि ते त्याला गोड लागे ना गोड. आता तुपही गोड लागत नाही,
आहे की नाही? तुपातही भेसळ आहे. म्हणजे ते अंगाला लागे, ते गोष्ट त्याला अंगाला लागे, त्या भाकरीत चवतेला लागे आणि त्याच्यामध्ये तो समाधानी राहे. आता आहे का असं? आता नवीन नवीन पदार्थ पाहिजे. आता तर अर्ध अन्न वाया जाते. लग्नामध्येच पाहा तुम्ही किती अन्न वाया जाते. काही जण जेवतो 2-3 खा, बाकी उष्ट. वा बे वा, अर्ध खाल्लं अर्ध उष्ट आहे का नाही? म्हणजे किंमत नाही आहे. पण मी असं ऐकलं काही देश असे आहेत का जिथं म्हणते अन्न जर उष्ट ठेवलं तिथं त्याला दंड भर लागते म्हणते. बघा, हालाकी तू विकत घेते जेवण, ते एखाद्या त्या देशामध्ये असं आहे म्हणते जेवण विकत घेतल्यावरही जर अन्न उष्ट ठेवलं तर त्याला दंड आहे. काहून? कारण की जे बा तुला अन्न जरी विकत घेतलं असेल पण तू हे उष्ट ठेवला, हे वाया गेलं, ज्या शेतकऱ्याने हे पिकवलं त्याच्या मेहनतीची किंमत होईल. उष्ट ठेवला म्हणून दंड आहे. जर तुला धकत नाही, तुला जेवढं लागतं तेवढंच घे, पण उष्ट नव्हती, वाया नाही गेलं पाहिजे. असं सिस्टीम आहे का नाही? आपल्या इथं कसं आहे, एका दमानं घेते वाढून, मग पोट डुकरायला भरलं म्हणते, पोट राहिलं उष्ट, गेलं वाया. म्हणून धम्म काय म्हणते, जेवढं लागते तेवढंच घ्या. भोजनाची मात्राच नाही समजली ना. भोजनाची मात्रा समजली पाहिजे का आपल्या ताटात किती आहे, तेवढं लागते तेवढंच खायचं. उष्ट नाही ठेवायचं. म्हणजे दुसरा खाते का मग आपलं उष्ट? दुसरा खात असेल उष्ट ठेवा. मग दुसरा कोणी उष्ट खातच नाही तर उष्ट ठेवता काय ते? वाया जासाठी. ते किती खाय उलीचं खाते तो फेकते तो, बाकीचं गेलं वाया. त्या अन्नाचं नियोजन झालं पाहिजे. आता पहिलेच तर एवढं हे आहे, महागाईचा काळ आहे, नियोजन झालं पाहिजे. दुसऱ्या का मिळालं पाहिजे बिचारायला. वाचलं जेवण तर अनाथाश्रमामध्ये वाटलं पाहिजे. आपण आंधळे आहेत, अपंग विचारे आहे, कोणी म्हातारे लोक असतात, लहान लहान लेकरं असतात अनाथ, त्याच्यासाठी आपण जेवण दिलं पाहिजे ते वाचल्यानंतर, पण वाया नाही गेलं पाहिजे, हे आपलं मत असलं पाहिजे. म्हणून हे जे आरक्षण आहे ना, त्यासाठी आहे हे आरक्षण. का जो दुबळा आहे आणि बळकट आहे, बळकट कोण आहे? जे श्रीमंत आहे, ज्याच्यावर कधी भेदभाव झाला नाही जीवनात, ते ऑलरेडी श्रीमंत आहे पूर्वजापासून. ज्या अनेक समाजावर अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार झाले, ते कमजोर आहेत, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. भेदभाव आहे म्हणून आरक्षण आहे, छुवाछूत आहे म्हणून आरक्षण आहे. आर्थिकतेवर नाही आरक्षण, छुवाछूत आहे, भेदभाव आहे, आजही आहे, म्हणून आरक्षण आहे. आरक्षण हे भीक नाही आहे, आरक्षण हा अधिकार आहे. म्हणून काही जण या गोष्टी सांगता येत नाही, मी सांगू राहिलो. असं मांडता आलं पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढीले. अभ्यासच नाही. काही जण त्याला बोलते ना, कारण म्हणते बा मला 90 मार्क असून मी म्हणते मला जागा नाही भेटली म्हणते डॉक्टरची, तुला ज्या 75 मार्क तुला जागा भेटली. त्याला सांगायचं आम्ही पहिले अन्याय अत्याचार सहन केले, गड्यामध्ये मडकं होतं, छुवाछूत बाटपण आम्ही सहन केला, तू नाही केला, म्हणून हे आरक्षण आहे, म्हणून मी पुढं आहो. आलं लक्षात? तुम्ही नाही केलं ते सहन, हे ते सांगता आलं पाहिजे. आता काही जण मला म्हणतात वो हमारी बच्ची बोले उसको 90 मार्क मिले, वो उसको डॉक्टर में नंबर नहीं लगा, और वो बाहर वो SC में आपकी लड़की आई उसको बोले 70 मार्क, वो डॉक्टर में नंबर लग गया. क्यों? अरे बाबा तुझ्या गळ्या मार्क थोडी होते आल्या पुढं जायचे, तुनं काय बाट थोडी पाहिला, यायनं बाट पाहिला, यायले हजारो वर्षाचे शिक्षणापासून दूर होते, म्हणून हे पुढं गेले पाहिजे, म्हणून याचं साठी ते आरक्षण आहे. ह्या बाबी सांगता आल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे. मला गरीब कोण आहे समाज जास्त? जो गरीब आहे, दरिद्री आहे, ज्यानं अन्याय अत्याचार सहन केला, आजही बाटपण आहे, छुवाछूत आहे, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. फक्त हा महाराष्ट्र होय, महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारांची भूमी आहे, तर इथे थोडं कमी आहे, पण लपू आहे. कमी आहे पण लपू आहे, दाखवत नाही डायरेक्ट, नाही ते ॲट्रॉसिटी ॲक्ट लागते. कायदा आहे ना, हे सगळे कायदे बनलेले आहेत आपल्या आपल्या हिशोबानं. कशासाठी? माणसाला दुरुस्त करण्यासाठी, माणसाला माणूसपण शिकवण्यासाठी, माणसाला माणूस बनण्यासाठी. कोणावर अन्याय अत्याचार करण्यासाठी नाही आहे कायदे, माणसाला माणूस बनवण्यासाठी, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि या देशातून भेदभाव आणि छुवाछूत मिटवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी तयार करण्यात आलेल्या, कायदे कानून.
आरक्षण, या सगळ्या गोष्टी समजून घ्यावं लागते. याचं आपापले एक रस्ता आहे, त्या रस्त्यानं त्याला तसं सांगावं लागते, तरच समजते. आपण काय होतो, इकडली गोष्ट जोडतो इकडं सांगतो, इकडली गोष्ट जोडतो इकडं सांगतो, मॅचिंग नाही होत. त्याचं जे रस्ता आहे, जो मार्ग आहे, त्याच मार्गाने त्याला सांगावं लागते, तरच ते आपण एखाद्याला पटवून देऊ शकतो. म्हणून या बाबी समजून घेण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांची काही पुस्तकं वाचायला लागेल, काही समजून घ्यावं लागेल, आणि सगळ्यांना वाचलं पाहिजे. मग तो OBC असो, ST असो, ST असो, OBC SC ST काही इतर असो, यांनी सगळ्यांना बाबासाहेबांचं काही ना काही वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे का आपला इतिहास काय बा, आपण करतो काय, या सर्व बाबी आहेत. तर मी तर या मताचा आहो का आता पुऱ्या भारताची संपत्ती एकसारखी वाटली पाहिजे सगळ्याला, द्या वाटून सगळ्याला वावरं, ज्या जमीन आहे जमीन वाटा, पैसाने पैसा वाटा. 500 करोड रुपये काय खात्यामध्ये येते, काय श्रीमंत होसान ना लोक. कामाला जायचे नाही, 500 करोड आहे मग माझ्यापाशी, मी कधी कामाला जाऊ, पुरी ऐदी होऊन जायची होय, तिथून मग त्याची रुलिंग लागायची होय. मग करा बा आरक्षण बंद, पहिले संपत्तीचा बरोबर वाटा करा, मग आरक्षण बंद करून टाका, अशा मताचा आपण. पण असं होणं शक्य नाही आहे, कारण बाकीचे म्हणतील आम्ही काय द्यावं आमची एवढी मोठी प्रॉपर्टी, तर असं ते होऊ शकते. म्हणून या सर्व बाबी आहेत. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, धम्म म्हणतो भगवान बुद्धाचा, भगवान बुद्धा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. तर आता आपण इथेच थांबूया. आणि जसा एखादा मनुष्य, थांबायच्या अगोदर गोष्ट राहिली सांगायची का, जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल. म्हणजे जो मनुष्य जन्म घेतो त्या मनुष्याचं जीवन हे संघर्षानं सुरू झालं. आता ज्याचा जन्म होते माणसाचा, समजून घ्या, कोणी जन्माला आलो रे बा संघर्ष कराले जन्माले. पा काहून येते, कोणतं बाळ येते का हसत, आलो बा मी आनंद व्यक्त कराले असं म्हणते काय करते, रडत येते जन्माला, ते क्या करत रडत जन्माला येते बाळ. म्हणजे या जीवनामध्ये संघर्ष आहे बा. आता लागला बिजा संघर्ष त्याच्या मागं, आता दुःखाचा सुखाचा, चांगलं वाईट, रडणं, ताप, सर्दी, खोकला, लागला संघर्ष मागं. मग लहानाचं मोठं होईपर्यंत मग मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मग लहानमध्ये त्याला घेऊन भेटते कोणती वस्तू बाळाले, मग तो हळूहळू मोठा होते, मग नर्सरी, पहिली, दुसरी, चालू शिक्षण, लागला संघर्ष मागं. मग करिअर बनवा, जीवन बनवा, म्हणजे जीवनभर संघर्ष आहे. हा प्रवास सगळ्यांना सारखा नाही भेटत. बघा, एकाकडे आहे SC अभ्यास करणारा मुलगा, एकीकडे आहे दिव्यामध्ये अभ्यास करणारा, सामान्य अवस्थेमध्ये अभ्यास करणारा, एकीकडे आहे एकाचे मायबाप कलेक्टर आहे, मोठे मोठे अधिकारी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर, एकाचे मायबाप आहे कष्ट करतात, गवंडी काम करतात, आई भांडे घासते, असेचे मुलं. तर फरक आहे ना शिक्षणामध्ये. मग हा चांगला याच्या शिकला, हा गरीब याच्या शिकला, तर हा बिचारा येऊन याला आरक्षणाचा लाभ भेटला म्हणून कलेक्टर झाला, याला तर सगळ्या सुविधा भेटल्या. याला सुविधा नाही, भेदभाव आहे म्हणून याला आरक्षण आहे. ह्याही बाबी आपल्याला सांगता आल्या पाहिजे. तर म्हणून आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू. म्हणून सर्वांनी धम्माच्या दिशेने वाटचाल करा आणि आपल्या जीवनाला संघर्षमय बनवून प्रगती करा. इथेच थांबतो. साधू साधू साधू. आता उद्या घेऊ आपण चतुर्थ खंड, चालू होईल उद्यापासून आपला.